कोथरूड परिसरात दलित समाजातील मुलींवर झालेल्या कथित शिवीगाळी, मारहाणी आणि जातीवाचक अपमानाच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे। संबंधित प्रकरणात पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे। जातीय वक्तव्य केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या प्रकरणाने संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली झाली असून सामाजिक समतेला धोका निर्माण झाला आहे, अशी संतप्त भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे। मी साक्षी पवार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष। ज्या देशामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये महिलांवर अन्याय अत्याचार झाला तर त्या पीडित महिला सर्वप्रथम धाव घेत असतात न्यायासाठी पोलीस प्रशासनाकडे। परंतु आज या महाराष्ट्राची भयावह परिस्थिती जर आम्ही बघितली तर आज त्या मुलींवरती शिवीगाळ केल्या जाते, त्यांना मारहाण केली जाते आणि जातीवरून त्यांना अश्लील असं वक्तव्य केल्या जाते। तरीसुद्धा त्यांचा साधा FIR सुद्धा 1 ऑगस्टला ही घटना घडली तरी अजूनपर्यंत साधा त्यांचा FIR सुद्धा घेतला गेला नाही। मग ज्यांना या महाराष्ट्रामध्ये आम्हाला लाडकी बहीण म्हणून संबोधिल्या जातं, मग साधा आम्हाला आमच्या न्यायासाठी जर दिवसेंदिवस कित्येक दिवस वाट पाहावी लागत असेल तर मग आता निदान आम्ही न्यायाची अपेक्षा करायची कोणाकडून, या प्रश्नाचं उत्तर प्रशासनानं आम्हाला देणं गरजेचं आहे। यासाठी आज आम्ही संपूर्ण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच महाराष्ट्र राज्याच्या वतीने कलेक्टर ऑफिसमध्ये त्या मुलींना न्याय मिळावा आणि येत्या युगामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीला नव्हे तर देशातल्या प्रत्येक मुलीला न्यायाची आपली लढाई लढण्यापेक्षा इथल्या प्रशासनाकडून इथल्या न्याय। विदर्भ सिटी न्यूज अमरावती।